पालक नसलेल्या नाशिकला वाली नेमका कोण? पालकमंत्रीच नाहीत म्हणून नाशिककर वाऱ्यावर आहेत का? भाजप आणि शिवसेनेचे संकटमोचक नागरिकांच्या समस्यांकडे कानाडोळा करतायत का? हे सगळे सवाल आहेत नाशिककरांचे. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 बळी गेलेत. कुंभमेळ्याची अपूर्ण कामं ही नागरिकांच्या अक्षरशः जीवावर उठली आहेत. अपूर्ण कामं, पाऊस या सगळ्यामुळे रस्ते हे निसरडे झालेले आहेत. कामांसाठी खोदलेले खड्डे अंधारामध्ये दिसत नाहीयेत आणि अर्थातच त्यामुळे मृत्यूचे सापळे बनतायत. याला बॅरिगेटिंग देखील नाहीये. अशा स्थितीमध्ये नाशिककर दररोज अक्षरशः मृत्यूसोबत सामना करतायत. अशी स्थिती असताना नागरिकांचे हाल बघायला, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला एकही मंत्री पुढे आलेला नाहीये. त्यामुळे नाशिककरांनी तीव्र असा संताप व्यक्त केलाय. लोकांना राग याचा येतोय की नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी नाशिकमध्ये 3 दिवस उदय सामंत आणि गिरीश महाजन हे तळ ठोकून बसले होते. मग आता नाशिककर असे खड्ड्यात मरत असताना हे संकट मोचक कुठे गायब झालेले आहेत? पालकमंत्री पदाचं भिजत घोंगडय. मात्र जिल्ह्यामधून दादा भुसे, नरहरी झिरवाळ, छगन भुजबळ हे 3 मंत्री, कुंभमेळ्याची जबाबदारी असणारे गिरीश महाजन आणि नाशिकचे शिवसेनेचे संकट मोचक अशी ओळख निर्माण करणारे उदय सामंत असे 5 मंत्री आहेत. मात्र उपयोग काय असा सवाल सध्या नाशिककर विचारतायत. दरम्यान नाशिकमधल्या याच खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आता तीव्र असा संताप व्यक्त केला. रस्त्यांवरच्या खड्ड्यांना जो जबाबदार असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं ते म्हणाले. शिवाय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनाही या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष द्यायला हवं असंही भुजबळांनी सांगितलंय. गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना. कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये. आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत. याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही. नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं. लोकांच्या असंतोषाची जी आहे वाट पाहू नका, एवढंच मला सांगायचं. इतिहास आपला पुढे आहे, आपण पाहतो. म्हणून अधिकारी असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, काय चुकलं असेल, कमिशनर असतील, डेप्युटी कमिशनर असतील, तर त्यांच्याकडे गेलं पाहिजे. संवेदना आपण ज्या त्यांच्या पुढे दाखवल्या पाहिजेत की जे झालं त्याच्याबद्दलच्या ते सुद्धा दुःखी आहे हे दाखवलं गेलं पाहिजे ना. आता करा, तुम्हाला काय करायचं करा, मेले ते मरू द्या, बसायचं बसा. मग ठीक आहे, मग एक दिवशी मग सगळेच येतील तिकडे. आणि यामुळेच आता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे तातडीनं नाशिकच्या दिशेनं रवाना झालेत. नाशिकमधल्या एकूणच या सगळ्या खड्ड्यांच्या परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत आणि दुपारी ते मयत निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांची 2 वाजता सांत्वनपर भेटही घेतील. महानगरपालिकेमध्ये जाऊन खड्डे आणि कुंभमेळ्याच्या एकूणच कामाचा देखील ते आढावा घेणार आहेत. नाशिकमधल्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून नाशिककरांमध्ये आणि इथल्या नागरिकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधामध्ये तीव्र अशी नाराजी आहे. दरम्यान छगन भुजबळ यांनी केलेल्या आवाहनाविषयी मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सर छगन भुजबळ म्हणाले, सर छगन भुजबळांनी टीका केलेली आहे खड्ड्यांवरून. सर छगन भुजबळांनी टीका केलेली आहे. सर छगन भुजबळांनी टीका केली रस्त्यावरून. ते म्हणतात की कुंभमेळा मंत्र्यांचं काम आहे. जरा आम्हाला जाऊ देता का प्लीज. सर कुंभमेळा ओके. नाशिक शहरामधल्या खड्ड्यांच्या याच मुद्द्यावरून नाशिककरांमध्ये संतप्त अशा प्रतिक्रिया उमटतायत. रोजच होणाऱ्या अपघातांनी नाशिकमध्ये आणि इथल्या नाशिककरांमध्ये सध्या उद्रेक निर्माण होतोय. नाशिकचं राजकारण करणारे मंत्री कुठे आहेत असा सवाल नाशिककर विचारतायत. एखादी निवडणूक आल्याच्या नंतर सगळे मंत्री नाशिकमध्ये तळ ठोकून असतात. त्यामुळे निवडणूक आयोगानं आता नाशिकमध्ये निवडणूक जाहीर करावी अशी उपरोधिक मागणी देखील नाशिककरांनी केली आहे. महानगरपालिका प्रशासनाने खड्ड्यांना आणि लोकांच्या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावेत अशीही त्यांची मागणी आहे. नाशिककरांसोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी.
नाशिक शहराच्या ह्या विकास कामाच्या निमित्तानं नाशिकवरती जेव्हा एखादा राजकीय विषय असतो तेव्हा 5-5 मंत्री इथं भेट देतात आणि मात्र आता नाशिक खड्ड्यात गेल्यावरती लोकांचे मृत्यू होत असताना हे मंत्री महोदय गेले कुठे? नाशिकच्या शहरातले त्वरित खड्डे बुजवण्याच्या संदर्भातली जबाबदारी ही महापौर आयुक्तांची आहे. महापौर म्हणतात की ही जबाबदारी आम्ही येण्याच्या आधी टेंडरिंग झालं होतं. टेंडरिंग जरी झालं असेल तर जबाबदारी महापौरांची नाही का? एक रील काढायचा 30 सेकंदचा, एक खड्डा दाखवायचा आणि बुजवायचा, हे रील स्टार होण्यापेक्षा तुम्ही खरोखर खड्डे मुक्त करा. तुम्हाला लोक डोक्यावर घेऊन नाचतील. नाशिकला 5 मंत्री सातत्याने येतात. 5ही मंत्र्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. 5 लोकांच्या जो काही मृत्यू झालाय त्या 5 लोकांच्या मृत्यूची जबाबदारी ह्या 5 मंत्र्यांनी घेतली पाहिजे. उदय सामंत असतील, गिरीश महाजन असतील, झिरवळ असतील, भुजबळ असतील, या सगळ्या लोकांनी या 5 मृत्यूची जबाबदारी घेतली पाहिजे. नगरपालिकेने हे खड्डे बुजवले नाही आणि आम्ही ज्या लोकांच्या घरच्या लोकांचा जीव गेलाय त्यांना सुद्धा आवाहन करतो की ह्या लोकांवरती गुन्हे दाखल करा आणि ते गुन्हे दाखल करायला आम्ही स्वतः वकील म्हणून त्यांना मदत करू. या नाशिकचा विकास आहे का भकास आहे ह्या 5 मंत्र्यांना आम्हाला विचारायचंय. त्यांचं ते मिशन टायगर काय असतं ना, नुसतं मिशन टायगरचं पुढे निघलं ना तर सगळे ठाण माणूस असतात या नाशिकमध्ये. आता आम्हाला टायगर आणावं लागतील का काय माहिती आता कुठले तरी. नाशिककर फार भयानक आहे. रस्त्यावरती जर उतरले तर तुम्हाला सोळकी पळत करून सोडतील एवढं नक्की. महानगरपालिकेचे आयुक्त या कॉन्ट्रॅक्टरला कुठं मॅनेज आहे का असं कुठंतरी वाटायला लागलं आहे. माझी तर एक या माध्यमातून एक आयुक्तांना एक निवेदन राहील किंवा विनंती राहील का खरोखर त्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहे कॉन्ट्रॅक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झाला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.